क्रीडा मंत्र्यांनी मुलांना आश्वासन देऊनसुद्धा म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममधली जी फक्त वेट लिफ्टिंगची प्रबोधिनी आहे, तेवढी एकमेव गोष्ट बंद करून ती अमरावती किंवा बाकीच्या ठिकाणी मूव्ह करण्याचा घाट तिथल्या अधिकाऱ्यांनी घातलेला आहे. त्या प्रबोधिनीमध्ये पुण्याच्या त्या मुलांचं शिक्षण तिथं चालू आहे. त्यांच्या आत्ता इंटरनॅशनल स्पर्धा आहेत. ह्या सगळ्या डावलून फक्त स्पोर्ट्समधलं पॉलिटिक्स आणि अधिकाऱ्यांची मुजोरी ह्या एकमेव कारणामुळं ती प्रबोधिनी ते बंद करतायत. तिथं 2 वेटलिफ्टिंगचे हॉल आहेत. वेटलिफ्टिंगला लागणारे तिथले इंटरनॅशनल कोच तिथं आहेत. मुलांना लागणारा डाएट आहे. मुलांना लागणारं रिकव्हरीसाठी मेडिकल फॅसिलिटी तिथं आहे. आणि हे सगळं असताना त्यांना अशा ठिकाणी मूव्ह करायचा प्लॅन आहे, अमरावती असेल किंवा बाकीच्या ठिकाणी जिथं कुठलीही फॅसिलिटी नाही आहे. तर क्रीडा मंत्र्यांनी यात पुन्हा एकदा लक्ष द्यावं. आणि आमची विनंती आहे की जे अधिकारी जी 20-20, 25-25 वर्ष चालू असलेली अकॅडमी बंद करून तिथं सब कॉन्ट्रॅक्टिंग करण्याचा जो घाट घातला आहे आणि त्याला एक अपग्रेडेशनचं नाव देत आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा लक्ष घालावं. वेटलिफ्टिंग हा असा खेळ आहे ज्यानं आपल्याला ऑलिम्पिक्सला मेडल दिलेले आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा बरेच इंटरनॅशनल मेडल्स वेटलिफ्टिंगमध्ये आलेले आहेत. आणि हे सगळं जे दिसतंय वैभव मागं क्रीडा क्षेत्रातलं, हे त्याच वेटलिफ्टिंग खेळातून आलेलं आणि त्याच कोचकडून आलेलं आहे. तर माझी पुन्हा विनंती आहे की अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला आहे क्रीडा मंत्र्यांना डावलून, तो मागं घ्यावा आणि फक्त एकमेव वेटलिफ्टिंगची क्रीडा प्रबोधिनी तुम्ही बंद करताय, ह्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही क्रीडा मंत्र्यांना दिलं पाहिजे की आम्ही फक्त एकच खेळाची तिथली प्रबोधिनी बंद का करतोय. तिथं 2-2 वेटलिफ्टिंगचे हॉल आहेत आणि वेटलिफ्टिंगच्या खेळाला तुम्ही आता मुलांना घरी पाठवताय, त्यांचं प्रॅक्टिस बंद होणार, त्यांच्या स्पर्धा आहेत, त्या मुलांनी प्रॅक्टिस कुठं करायचं. तो गेम असा आहे की मुलांचं जर प्रॅक्टिस बुडलं तर त्यांचा परफॉर्मन्स पुन्हा पीकला यायला प्रचंड वेळ लागतो. तर माझी पुन्हा एकदा क्रीडा मंत्र्यांना विनंती आहे की स्पेसिफिक एक खेळ टार्गेट करून तुमच्या विरुद्ध तक्रार झाल्यात, त्यामुळे मुजोर अधिकाऱ्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही आढावा घ्यावा, SIT बसवावी की बाबा काय झालं आहे. जर असे अधिकारी करणार असतील, मंत्री महोदयांचा आदेश डावलून किंवा मंत्री महोदयांना अपडेट न करता, तर त्याच्यावरती बसून सखोल चौकशी झाली पाहिजे. हे काही त्यांच्या घरचं वैयक्तिक नाही. आणि तुम्ही जे पद्धतीनं मुलांना बोललेला आहात की आश्रमशाळा आहे का किंवा हे तुम्ही घरी जाऊन खावा, हे काय फुकट तुम्हाला तुम्ही काय घरच्या पैशाने देता का? ते अधिकारी काय त्यांच्या पॉकेटमधनं देतात का ते मुलांना पैसे? हा सरकारचा खर्च आहे, सरकारचं धोरण आहे. त्यामुळे सरकारनं तो निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत कायदेशीर तो निर्णय होत नाही तोपर्यंत त्या मुलांवरती अन्याय होऊ नये. माझी क्रीडा मंत्री सुनेत्राताई पवार यांना विनंती आहे की अशी मुजोरी जर अधिकारी करत असतील आणि त्यामुळे जर खेळाचं नुकसान होणार असेल तर त्याच्याकडे तुम्ही प्लीज गांभीर्याने बघा. धन्यवाद.